आता जे उरतोय ना तू हे भिकारे, तू भिकारा, तुझी बायको भिकारी, तो आल्या भिकारा. तुम्ही नाही युट्यूब जे पाहिलं ना फक्त माझ्यामुळे पाहिलेलं, कळलं? काना मागून येऊन तिकड झाली नाही, मी सगळीकडून येऊन मिरचट होणार. तू मिरचट हो नाही तर चांगलीच माझ, मला काहीच फरक पडत नाही, समजलं का? तुम्हाला स्वतःला चांगलं साबित करण्यासाठी तुम्ही काही करू शकता, एवढं लक्षात आलेलं आहे प्रॉपरली माझ्या. इतके खोटे खोटे प्रूफ. आणि जर तू खरंच मी तुला धमकी दिलेली असेल कॉलवरती, काय मी कोणाला घाबरत नाही. त्या दिवशीचे प्रूफ तुम्ही कसे टाकले एकदा स्वतःच्या मनाला विचारा आणि मग व्हिडिओ काढा, समजलं? तुला नाही घाबरत आम्ही, समजलं ना? मी मागं काय म्हटलं होतं मित्र, पण सगळ्यात खोटं म्हणजे मित्रांनो यांनी प्रूफ दाखवला पाहिजे. आता ह्यो सगळे तुम्हाला प्रूफ दाखवतोय का नाही? चॅटचे प्रूफ दाखवतोय, हे प्रूफ दाखवतोय, तर कॉल रेकॉर्डिंगचा प्रूफ पाहिजे. मी तुम्हाला सांगतो चॅट, तुम्ही फक्त मला सांगा की उद्याच्या व्हिडिओत विनोद दादा तू आम्हाला खोटे प्रूफ तयार कसे करायचे हे करून दाखव. अरे तुम्ही किती घाण लोक आहे, काय बोलता ते? मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय, मी त्या दिवशी एक व्हिडिओ काढला होता, शेवटचा व्हिडिओ काढला होता. त्या व्हिडिओत ऋतुवा आणि आम्ही दोघांनी सांगितलं होतं की आम्ही या दोघांवरून व्हिडिओ परत काढणार नाहीये. त्यानंतर मी तुम्हाला माहिती असेल की मम्मीला पण व्यवस्थित व्हिडिओत घेतलं होतं, दाखवलं होतं. मम्मीची तब्येत ठीक झाली, सगळं एकदम ओके चालू होतं, आमचा एकदम व्यवस्थित व्हिडिओ पोस्ट झालता. आणि त्याच्यानंतर त्यांची एक अशी व्हिडिओ आली की मी त्यांना फोन करून धमक्या दिल्या आहे. मित्रांनो एवढे खोटे बोलतात ना दोघं नवरा बायको, इतके खोटे बोलतात. हा नवरा बायको नाही, तिसरा पण एवढे खोटं बोलतात ना. मला काय म्हणायचंय, जर मी तुम्हाला फोन केला असेल, बरोबर मित्रांनो, जर मी तुम्हाला फोन केला असेल तर तुम्ही मला 1001% कॉल रेकॉर्डिंग दाखवली पाहिजे. कॉल रेकॉर्डिंग मलाच नाही, मला नका दाखवू तुम्ही, फक्त युट्यूब फॅमिली दाखवा. बरोबर, युट्यूब फॅमिली तरी दाखवा. तुम्ही बोलणार आणि ते ऐकायचं का? आम्ही बिगर कामाला सांगतोय मी ना सांगतो तुला, पण जर तू आम्हाला धमकी दिली ना मग सांगते तुला सोड असंच आहे. अरे आता आहे ना बोलायला लावू नको मला, तू इतका राग येतोय ना, खरंच लय असं त्रास होतोय बिगर कामान धामाचे. तुम्ही काय काय बोल राहिले? कधी फोन केले? आता जर फोन केलेला असेल ना मी तर तू रेकॉर्डिंग दाखवशील. मोबाईल अपडेट झालेले आहेत, कळलं? तर मोबाईल मध्ये आयफोन मध्ये सुद्धा रेकॉर्डिंग आलेली आहे आणि तू रेकॉर्ड केलेलंच पाहिजे, मला रेकॉर्ड भेटलाच पाहिजे. युट्यूब फॅमिलीला तू रेकॉर्डिंग ऐकव, कळलं? खोटं बोलायची सवय लागली तुमच्या दोघा नवरा बायकोला, तुम्ही आम्हाला शिकवत्या काय? मी कोणाला घाबरत नाही. त्या दिवशीचे प्रूफ तुम्ही कसे टाकले एकदा स्वतःच्या मनाला विचारा आणि मग व्हिडिओ काढा, समजलं? तुला नाही घाबरत आम्ही, समजलं ना? मी मागं काय म्हटलं होतं मित्रांनो तुम्हाला, होऊ द्या स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायरल, सॉरी नंबर माझा व्हायरल झाला तर होऊ द्या म्हटलं, पण तू स्क्रीन रेकॉर्डिंग करून टाक. का टाकली नाही स्क्रीन रेकॉर्डिंग? तू एडिट करून टाकतोस. अरे हे अशी एडिट करायला मला पण जमल. मी तुम्हाला मित्रांनो प्रूफ तयार करून दाखवू का? असा खोटा प्रूफ तयार करून दाखवू का? तुम्ही फक्त हा म्हणा या कमेंट मध्ये, मी उद्या तुम्हाला 1001% या प्रूफ वरती व्हिडिओ तयार करून दाखवतो. 100% तुम्हाला दाखवणार मी प्रूफ वरती बनून, एकदम व्यवस्थित एडिटिंग करून, एकदम व्यवस्थित. अरे काय खोटं दाखवते, बोलायची लिमिट ठेवा. असं बोलल मी मित्रांनो, मी असं बोलल का? तुम्ही सांगा. इतक्या दिवसापासून तुम्ही मला पाहते, मी असं कसं काय बोलू शकतो? अगं तिच्या शब्दांना तर रिप्लाय द्यायचा नाहीये. तिच्या शब्दांना रिप्लाय नाही देत. अगं तुझं कमेंट बॉक्स जरा नीट बघ, अरे बघ जरा नीट कमेंट बॉक्स. आणि राहिला प्रश्न कशाचा? माझ्या नवऱ्याच्या चष्माचा. तू नको विचार करू, माझ्या नवरा डोळे पुसणार, चष्मा पुसणार का नाही पुसणार, समजलं का? आता खाऊ घालणं अजून जाडं कर, ढोलं कर, त्याशी काय देत नाही आम्हाला. आणि हो मला चष्म्याचं बोलतीस ना तू, तुला पण चष्मा लागेल, कळतंय? तुला पण लागेल, पण शायनिंग मारायची, तुला शायनिंग मारायची म्हणून तुला आवडत नाहीये. थांबा, ते तिघं पण डापणे, समजलं का? तिघं पण डापणे, तुम्ही आम्हाला शिकवू नका, समजलं का? तिघांना चष्मे लागेल, तिघांना डोळे लागलेले चांगलेच. आणि बोलायला लागलं तर ना लय बोलायला आहे आणि बोलणारच आहे. आता मी मित्रांनो तुम्ही स्पष्ट सांगा, मी व्हिडिओ बंद केला होता का नव्हता? व्हिडिओ होते का माझे त्यांच्यावरून? चांगलं बघितलेलं, समजलं का? आम्हाला शिकवती का ग? अरे तुमची किती घाण तोंड आहेत ना, ते सगळे कळलेले आहेत. तुम्ही काही करू शकतात खोट्या प्रूफसाठी. तुम्हाला स्वतःला चांगलं साबित करण्यासाठी तुम्ही काही करू शकता, एवढं लक्षात आलेलं आहे प्रॉपरली माझ्या. इतके खोटे खोटे प्रूफ. आणि जर तू खरंच मी तुला धमकी दिलेली असेल कॉलवरती, एक सुद्धा फोन केला नाहीये त्याला मी, आणि कॉलवरती आपण जशी व्हिडिओ काढली होती फोन करताना तशीच त्यांनी
अगं काय विनयचा मला धमकी येताना फोन येतोय बर का काढली नाही व्हिडिओ? का काढली नाही? का नाही काढली? अरे फोन व्हिडिओ चालू करायला किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? अरे तू काही बोलशील आणि सगळे ऐकणार. हेच आता पण तुझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये जाऊन बघ. तुम्ही आम्हाला कॉल रेकॉर्डिंगचा प्रूफ द्यावा लागत होता. कॉल रेकॉर्डिंगचा प्रूफ का नाही दिला? का नाही दिला? तू कॉल रेकॉर्डिंगचा प्रूफ द्यायचा होता. तुला जर मी धमकी दिली ना फोनवरती, मी तुला फोनवरती धमकी दिली, तू प्रूफ का नाही दिला? का नाही दिला? अरे इतके खोटे बोलते. तसं आम्ही पण तुम्हाला घाबरत नाही, समजलं? तुम्ही काय आम्ही तुम्हाला खाऊ घातला का नाही ते वरच्याला देवाला माहितीये. तुम्ही काय आम्हाला खाऊ नाही घातलेलं. आम्ही आता पण आमच्या कष्टालाच खातोय. आम्ही आता पण आमच्या कष्टानेच कमवतोय. कळलं? ढापणे काय बोलती, नालायक काय बोलती, अगं काय काय बोलती. मला नाही खराब वाटत ते. मला नाही खराब वाटत. ज्याला वाटत ते वाटतंय. व्हिडिओत लोक बघतात त्यांना दिसतं ते. आमचे असे शब्द नाही आम्हाला बोलायला. आम्ही बोलू शकतो पण आम्ही बोलत नाही. आम्हाला कळत ते कुठं बोलायचं आणि कुठं नाही बोलायचं. तुझी बायको बोलली ना कानामागून येऊन तिकड झाली नाही, मी सगळीकडून येऊन मिरचट होणार. तू मिरचट हो नाही तर चांगलीच माज, मला काहीच फरक पडत नाही, समजलं का? अरे बोलायचंय ना, बोलायला काय बोलायला तुम्हाला हे सुधरत नाही का? पण सगळ्यात खोटं म्हणजे मित्रांनो, यांनी प्रूफ दाखवला पाहिजे. आता हे सगळे तुम्हाला प्रूफ दाखवतोय का नाही? चॅटचे प्रूफ दाखवतोय, हे प्रूफ दाखवतोय, तर कॉल रेकॉर्डिंगचा प्रूफ पाहिजे. मी तुम्हाला सांगतो चॅट, तुम्ही फक्त मला सांगा की उद्याच्या व्हिडिओत विनोदादा तू आम्हाला खोटे प्रूफ तयार कसे करायचे हे करून दाखव, तर मी उद्या दाखवू शकतो. बरं मित्रांनो, पण मी खोटं बोलणार नाही एवढं लक्षात असू द्या. मोठा भाऊ बापाच्या समान असतो. तुम्ही कधी बापाची जागा दिली का मोठ्या भावाला? दिली? आम्हाला सांगते मोठ्या भावाच्या. आणि आता बोलायचं नाही पण बोलणार आहे मी. बापाने काही कमवून नाही ठेवलं. आम्ही याच्या अगोदरच पण सांगितलेलं, आम्ही जेवढं कमवलंय ते आमच्या पैसे. बापानी काही इस्टेट नाही कमवून ठेवलेली का त्याच्यातून खर्च करून तुमच्यासाठी करण आम्ही. एवढी तर नाही कमवून ठेवलेली. अरे कमवून म्हणजे काहीच ठेवलेले नाहीये. जेवढं केलं तेवढं सगळं आईने केलेलं आहे. मम्मीने केलेलं आहे आणि मम्मीनेच तुम्हाला मोठं केलेलं आहे. या एका वर्षात यांनी केलेलं आहे तुमच्यासाठी, ते विसरू नका. आम्ही म्हणत नाही आम्ही सगळं केलं तुमच्यासाठी, तर बिचाऱ्या मम्मीने भरपूर काही कमवलेलं आहे तुमच्यासाठी. त्यांचे कष्ट तरी विसरून जावं नव्हतं लागत तुम्हाला, समजलं? अरे पण मला खरंच मित्रांनो बाकी काही नाही, पण इतके खोटे बोलतात ना हे, त्याचा लय राग येतोय. मी खरंच व्हिडिओ काढणार नव्हतो, हे माझं फिक्स वाक्य आहे. मी खरंच व्हिडिओ काढणार नव्हतो. त्या दिवशी शेवटचा व्हिडिओ, नवीन कंटेंट आम्ही आणणार होतो म्हणून आम्ही 2 दिवसाचा का 3 दिवसाचा आमच्या व्हिडिओ मध्ये गॅप पडला होता. आम्ही ह्याचे प्रँकचे व्हिडिओ वगैरे स्टार्ट करणार होतो घरामध्ये, म्हणून आम्ही एक साधा व्हिडिओ पोस्ट केला होता. आणि त्यात मध्ये मी तुम्हाला विचारलं पण होतं का आम्ही व्हिडिओ कसे कसे काढू, तुम्ही आम्हाला सांगा करून. पण यांनाच आमचं गोड बघवत नाही ना, त्याला आम्ही तरी काय करणार. राहिला प्रश्न माझ्या चालण्याचा, माझ्या गोरेपणावर तू जाऊ नको. तू कशी चालते दाखवू? असं का चालते? मला शिकवती परत मी अजून लय ऍक्टिंग करून दाखवून माझ्यावर जाऊ नको. तू भूमे जाडे अगोदर अजूनच सांगतोय तुला, समजलं ना? भारी बोलली, जाडे बोलली, 1 नंबर बोलली. तू 1 नंबर बोलली. ती त्याच लायकीची. आणि लायकी काढून राहिला प्रश्न आमच्या लायकीचा, तर तुझी लायकी काढायला मला 1 सेकंद काय, किती सेकंद नाही लागणार, समजलं? अशी लायकी काढून तुझ्या नवऱ्याची आणि त्या धीराची, समजलं का? अरे तुम्ही ना, आणि आता रूम खाली करते, मला घाबरून रूम खाली करते असं सांगू राहिले काय? रूम खाली करतोय. सॉरी, मला घाबरून नाही म्हटले. ठीक आहे, मला घाबरून नाही बोलले. फक्त एक आता हे झालंय, थांब ना 2 मिनिटं मला बोलू दे. आता फक्त हे झाले मित्रांनो की त्यांना हे दाखवायचंय की विनय वागचुरीचा फोन आला, म्हणजे ते दाखवायचं की आम्ही त्यांना घाबरून रूम खाली करतो. हे मनातून झालेलं आहे बरं का. पण असं काही नाहीये, मी एक पण फोन केला नाही, मला घाबरून रूम खाली करत नाही. यांना भाडं परवडत नसेल म्हणून मी रूम खाली करतात. आम्ही त्या व्हिडिओत हे पण सांगितलं होतं, तुम्ही सुखाचे राहा, आम्ही सुखाचे राहतो, आम्हाला सुखाने जगू द्या आणि तुम्ही पण सुखाने जगा. नाही, त्यांना आमच्या वाटेला जायचं जा. जशी तू वाट लावणार आहेस ना आमची, त्या दुपटीनं तिपटीनं 10 पटीनं मी तुझी वाट लावण, तुझी आणि त्या दोघांची, समजलं ना? नादी नको लागू माझ्या. 1 नंबरचे घाणे साले तुम्ही. अरे काय बोलत्या, नालायक काय बोलती, अरे काय काय बोलती. अरे बोलायची तमीज आहे तुला?
आता जे उरतोय ना तू हे भिकारे, तू भिकारा, तुझी बायको भिकारी, तो आल्या भिकारा. तुम्ही नाही युट्यूब जे पाहिलं ना फक्त माझ्यामुळे पाहिलेलं आहे, कळलं? आणि नाही ऐका ना, काय म्हणे, काहीतरी म्हटली होती तुला. काय बोलली? काय खरं, हा बाप कधी ते बोलली ना, बाप कधी बोलून काढून दाखवत नाही, पण बाप 10 पटीनं बोलून दाखवतो. अरे हे नको करू, याला माझे पैसे खर्च झालेले बर का, असे खर्च नको करू, पैसे बोलून दाखवतो बाप, समजलं का? आणि तो भाव आहे, तो बोलून काय 10 पटीनं बोलून दाखवणार. अरे जे केलंय ते बोलायला मला हरकत काय? मी केलं ना तुमच्यासाठी तर मी बोलणारच ना. अरे तुम्ही जे खोटे प्रूफ टाकतात ना, हे खोटे प्रूफ मी मित्रांनो, तुम्ही फक्त मला एक कमेंट मध्ये सांगा, मी खरंच तुम्हाला खोटे प्रूफ कसे तयार करायचे सगळं A to Z मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे, सगळं लाईव्ह करून दाखवणार आहे. मग तुम्ही मला सांगा. ऐका, एवढे स्वतःच्या जीवावर राहायचं असेल ना तुम्हाला, त्या आदित्य भाऊजींचा झालेल्या दवाखान्याच्या 80,000 रुपये खर्च द्या म्हणून आम्हाला. त्या आधी संदीप भाऊजींना फोन घेऊन दिलेले 50,000 रुपये द्या म्हणून. अरे हप्त्यासहित 60,000 रुपये दिले. समजलं का? काढत नाही, अजून नाही काढत. असे एक खट्टी दिलेले पैसे डायरेक्ट, किरकोळ नाही, कळलं ना? हे कोण नाही देत, कोण नाही देत. मी काय एवढा मोठा नाही तेव्हा माझ्यापाशी पैसा पडलेला आहे, पण मी माझ्यापाशी असल्यावर संदीप म्हटला होता मला मोबाईल घ्यायचा, तर मी खरंच काढत नाहीये, मला 1 रुपया नको त्यापासून. पण ते बोलतात ना असं, तर मग चिडचिड होती. उपकार नाही केले, हे नाही केलं, ते नाही केलं, खाऊ नाही घातलं, हे नाही केलं, सोड.